आपल्या लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत 10 तहसील येतात. त्यामधील 5 तहसील देवणी, जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर. तिकडले कर्मचारी ह्या भागात जावं आणि ह्या इकडल्या तालुक्यातले कर्मचारी त्या भागात जरी गेले तर काही वावग होणार नाही. आणि या कलेक्टर ऑफिस मध्ये वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले काही आहेत. प्रत्येक तहसीलला हीच परिस्थिती आहे. अनेक कर्मचाऱ्याच्या जवळचे असतील किंवा राजकीय पुढाऱ्याच्या जवळचे असतील असे लोक त्याच ठिकाणी 10-10 वर्ष झालं ठाण मांडून बसलेले. काही जण तर कलेक्टर ऑफिसचा जन्म त्यांचा जन्म एकदा झाल्यासारखं इथं राहतात. अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या तात्काळ व्हाव्यात आणि त्यांची जिथं बदली झाली आहे त्या ठिकाणी नियुक्तीवर येणं हे बंद व्हावं आणि त्यांना त्याच ठिकाणी जिथं त्यांचे आज बदली झाली त्याच ठिकाणी त्यांनी त्याच ठिकाणी नोकरी करावं, त्या ठिकाणची सेवा करावं ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे. अनेक वसिलेबाजी करणार यांच्या संग मोठमोठ्या डील होतात. या ठिकाणी लाख 1.5 लाख असे रेट ठरलेले बदलीचे आणि त्याला प्रतिनियुक्ती दिली जाते, नियुक्ती दिली जाते. हे कुठेतरी आदेश बंद झाले पाहिजेत. 2005चा बदली अधिनियम कायदा काय सांगतो त्या कायद्याचे पायमल्ली ह्यांनी सरळ करत आहेत. यांना घटनेसाठी लोकांनी बसलेले ते लोकांच्या सेवेसाठी, पण यांनी लोकांची सेवा न करता यांच्या खिशाची सेवा करण्याच्या पलीकडे यांनी कुठलीही आतापर्यंत कारवाई केलेली नाही. अनेक कर्मचारी आहेत त्यांची यादी लांबलचक माझ्याकडे. अनेक कर्मचाऱ्याला तुम्हाला सांगतो बदल्या झालेल्या असताना सुद्धा त्याच ठिकाणी त्यांनी बदलीच्या ठिकाणी न जाऊ देता या कलेक्टर ऑफिस मध्ये कोणत्या तर तहसील कार्यालयात त्याच ठिकाणी ठेवलेला आहे. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि प्रत्येक सामान्य ग्रामीण भागातल्या सुद्धा कर्मचाऱ्याला या शहराचा अनुभव आला पाहिजे आणि शहरातल्याला ग्रामीण भागाचा अनुभव गेला पाहिजे. यासाठी आज संभाजी सेनेनं उलटी हलकी वाजवून ह्या कलेक्टर ऑफिसला जागे करण्याचं काम केलेलं आहे. आज एवढ्यावर जरी यांनी नाही जागे झाले तर अन्यथा येत्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करून संभाजी सेना ह्या कलेक्टर ऑफिसचे वाबाडे काढल्याशिवाय सोडणार नाही. अनेक वर्षापासून संभाजी सेनेच्या वतीने पाठपुरावा चालू आहे की जिल्हाधिकारी कार्यालय येथील किंवा प्रत्येक तहसीलमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे. शासनाच्या 2005च्या अधिनियमाप्रमाणे हे बदल्या झाल्या पाहिजे, पण हे नियम डोलून प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीचा गोंधळ कारभार चालू आहे. ते गोंधळ कारभार कुठेतरी थांबला पाहिजे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी, RDC साहेबांनी योग्य ती कारवाई करायला पाहिजे असे याचे निवेदन अनेक वेळेस दिले. पण ह्या निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे प्रशासनाला कुठेतरी जाग आणली पाहिजे या उद्देशाने आम्ही आज उलटी हलकी बजाव आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचं काम केलेलं आहे. जर येणाऱ्या काळामध्ये जर जे नियम बदल्याचा आहे त्या नियमाप्रमाणे जर बदल्या नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन करून वेगळ्या पद्धतीने आंदोलन राहील एवढं बोलतो.